हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आज बनवले वेगळ्या प्रकारचा पराठा. भरपूर सारे मटर आणलेले होते. एकदा मटर फ्लावरची भाजी झाली, मग म्हणलं आता काहीतरी मटरचं वेगळं बनवूया. मग म्हणलं मटरचे पराठे ट्राय करूया. मग एका पॅनमध्ये तेल घेतले, थोडेसे जिरे आणि कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या आणि कच्चेच सोललेले मटर टाकलेले हिरवे. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद पण घातली आहे आणि थोडेसे ब्राउनिश होईपर्यंत मी त्याला परतून घेतलेलं आहे तेलात. अशा प्रकारे थोडेसे ते शिजवून घ्यायचे. थोडक्यात मिरची आणि मटर दोन्ही व्यवस्थित शिजेल अशा प्रकारे त्याला थोडा वेळ झाकून ठेवूया. आता एक 5 ते 7 मिनटानंतर मी परत त्याला एकदा ढवळून घेते आहे. तुम्ही इथे पाहू शकता मटर थोडेसे ब्राऊन झाले. तर आता आपण त्याला साईडला थोडंसं थंड व्हायला ठेवूया आणि मग एका मिक्सरच्या जारमध्ये त्याला बारीक करून घेऊया. थोडंसं थंड झाल्यानंतरच त्याला तुम्ही बारीक करायला घ्या. एकदम बारीक पण नाही आहे आणि जाड पण नाही आहे, मीडियम अशा प्रकारे तुम्ही त्याची पेस्ट किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्याला. आणि अशा प्रकारे गोळा होतो आहे का एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर एक कणकेचा उंडा मी घेतला आहे आणि त्याला आपण नॉर्मल पराठे जसे बनवतो त्या प्रकारेच मी आता इथे पराठा बनवणार आहे. फक्त स्टफिंग मटरची जी मी बनवली ती घालणार आहे. अशा प्रकारे वाटी बनवून घेतली आहे कणकेची आणि त्याच्यामध्ये मटरचं स्टफिंग मी इथे भरलेलं आहे. व्यवस्थित त्याला स्प्रेड करून लॉक करून घेऊया की लाटल्यानंतर ते बाहेर येऊ नये. त्यामुळे त्या प्रमाणातच आपल्याला स्टफिंग भरायचे, अति जास्तही भरायचं नाही आहे, नाही तर मग पराठा फुटण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आधर हाताने आपण पराठा लाटून घेऊया. अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा हा पराठा बनतो. नक्की तुम्ही ट्राय करा. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला तर एकदम बेस्ट आयटम आहे. झटकीपट हा पराठा बनवून पण रेडी होतो. तर व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपण याला भाजून घेऊया दोन्ही साईडने. तुम्ही हवं तर तेल, तूप किंवा बटरचा वापर याच्यावरती करू शकता. मी इथे बटर वापरते आहे. असं मी एका फोर्कला बटर लावून घेतलं आहे जेणेकरून अप्लाय करायला ते सोपं पडतं. नाहीतर बटर नेहमी चमच्यातून किंवा आपल्या हातातून सटकतं. त्यामुळे फोर्कला लावून तुम्ही बटर असं अप्लाय करू शकता पराठ्यांवर. मस्त असा फुगून आलेला आहे आपला मटरचा पराठा. आलटून पालटून त्याला छानपैकी मी इथे भाजून घेतलेलं आहे आणि हा आता इथे रेडी आहे. अशाच प्रकारे मी अजून एक पराठा इथे बनवते आहे. याला पण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊया म्हणजे जे मधलं स्टफिंग आहे ते पण व्यवस्थित अजून भाजल्या जाईल पोळीमध्ये आणि कच्चं असं लागणार नाही. आपण ऑलरेडी त्याला शिजवलेलं आहे तरी स्टफिंग जेव्हा पोळी भाजतो तेव्हा ते अजून ज्या प्रकारे खरपूस भाजलं जातं त्याने एक वेगळी टेस्ट पराठ्याला येते, खमंगपणा पराठ्याला येतो. त्यामुळे तो मीडियम आचेवरच तुम्हाला भाजायचा आहे. नाहीतर मग लो फ्लेमवर भाजलं तर एकतर पराठा चिवट होईल आणि जर मोठ्या फ्लेमवर भाजलं तर तो व्यवस्थित खरपूस असा भाजला जाणार नाही. हा जो धूर सुटला आहे तो फक्त बटरमुळे, असं नाही की पराठे करपतात, पण जेव्हा तुम्ही बटर अप्लाय करता किंवा तूप अप्लाय करता तेव्हा तेलापेक्षा जास्त धूर असा येतोच. अशा प्रकारे माझे गरमागरम मटरचे पराठे इथे तयार आहेत. याच्याबरोबर मी थंड दही आणि आंब्याचं लोणचं सर्व केलं आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही इथे सर्व करू शकता याच्याबरोबर. अशा प्रकारे माझा झटकीपट नाश्ता तयार आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.